नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आता बनवते मी जेवण, कारण की आज ना मी नाश्ता बनवलाच नाही। मेन म्हणजे मला कंटाळाच आला नाश्ता बनवायचा, एकटीला नाश्ता बनवायला कंटाळा येतो। मला चहा घेतला आणि त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नाही। तर आता 12 वाजलेले आहेत, मी आता डायरेक्ट जेवण बनवायलाच आले की मी विचार केला डायरेक्ट जेवेनच, नाश्ता नाही बनवणार का तो प्रीत सकाळीच गेलेला आहे। एक्स्ट्रा काय बनवलं असेल म्हणजे त्याला जेव्हा डबा येताना काही चपाती भाजी केली असेल तर मग माझ्यासाठी सुद्धा मी जास्त करून ठेवते, पण आज जास्त काय केलंच नाही, त्यामुळे नाश्ता असं काय बनवलंच नाही मी। म्हणून विचार केला पटकन जेवणच बनवते आणि मग जेवूनच घेईन, 12-12:30 पर्यंत जेवूनच घेईन असा विचार केला। आता आली जेवण बनवते, बाकीची कामं सगळी चालूच आहेत माझी काही ना काही। आज जेवायला बनवणार आहे मुगाची भाजी। काल रात्री मूग भिजत घातले होते तर त्याचीच भाजी करणार आहे। तर मूग साफ करते, कारण का काही मूग ना पूर्ण अशी भिजत नाहीत, त्यामुळे काही कसे ते कडक राहतात, तर ते पहिले बघते। नाही तर मग डायरेक्ट आपण असं शिजत ठेवलं ना की मग ते तोंडाला म्हणजे लागतात, खाताना दाताला वगैरे। हे बघा, हे असे आहेत ना, आवाज येत असेल तुम्हाला, तर ते भिजलेले नाही आहेत नीट, तर ते काढते असे आणि मग भाजी करेन। तर नीट बघावे लागतात, कुठे एखादं राहिला तर मग प्रॉब्लेम होतो। हे बघा असं, तर काढून ठेवते। तरी पण बऱ्यापैकी मूग निघाले, जे असे पूर्ण असे फुगले नव्हते। हे सगळे मस्त फुगलेले आहेत, हे नाही फुगले। ठीक आहे, तयारी झाली माझी, आता फोडणीला देते पटकन आणि शिजत ठेवते। या मंडळी, जेवायला भाजी मस्त झालेली आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे आणि कांदा। तर जेवून घेते आणि मग मला पुसायची आहे लादी आणि थोडेफार मला कपडे सुद्धा नीट करून ठेवायचे आहेत, म्हणजे कपाट लावायचं आहे। तर पहिले जेवून घेते, कारण का भूक लागलेली आहे, नाश्ता केला नाहीये। मस्त झाले भाजी। तरी मला प्रीत बोलला होता की घर आपण थोडं छोटं करूया, पण नाही, मला सगळे रूम मोठे मोठे हवे होते तसे बांधले। आणि आता कचरा काढायची बारी आली किंवा लादी पुसायची बारी आली, खूप वेळ लागतो आणि दंबायला सुद्धा होतं। कचरा काढायला बोललं तरी मला 15 मिनिटं लागतात सगळ्या खोल्या साफ करेपर्यंत, लादी पुसायला 15-20 मिनिटं जातातच माझी। हॉल, डायनिंग रूम, किचन, स्टोर रूम आहे, 2 बेडरूम आहेत, परत ओटीवरचं वेगळं। तर हे सगळं करेपर्यंत कंबर आपली मस्त ताठ होऊन जाते, म्हणजे मेन म्हणजे माझी, कारण की साफसफाईची जेव्हा बारी येते तेव्हा आपल्याला लेडीजलाच सगळं करावं लागतं। जेंट्स लोक म्हणजे नवरे वगैरे मदत करतात आपल्याला, पण मेन इनिशिएटिव्ह जो आहे तो आपल्यालाच घ्यावा लागतो, आपणच सुरुवात करतो साफसफाईची, त्यामुळे आपल्यावर सगळं जास्त भार येतं। जेव्हा पण मी लादी पुसते ना, माझी कंबर एकदम ताठ होते। अजून मला शिड्या पुसायच्या आहेत, जिन्यावरती जायचंय, परत खाली यायचंय पूर्ण पुसेपर्यंत। मला तर कंटाळा आला, म्हणून मी तुमच्याशी माझं एक विचार शेअर केला की असं आहे, तुम्हाला जर बांधायचं असेल तर तुम्हाला जेवढी स्पेस हवी, जेवढी जागा हवी, तेवढ्याच जागेमध्ये तुम्ही बांधा। अजून मोठं केलं ना की मग सगळं आपल्यावरच येतं, कारण त्याची साफसफाईची जबाबदारी सुद्धा आपलीच असते, त्यामुळे सगळं आपल्यालाच करावं लागतं। आता पुसते लादी मी, आणि आता लादी पुसल्यानंतर मला कंटाळा येईल, पण कपड्यांच्या घड्या सुद्धा घालायच्या आहेत, कामं काय आपली संपणार नाही। चला आता लादी पुसून घेऊया, अर्धी राहिलेली आहे ती। लादी पुसून झाली आणि चेहरा सुद्धा धुतला, आता खूप गरमी व्हायला लागलेली आहे, जरा फ्रेश झाले, आता कुठे बरं वाटते। पण आता माझ्यात ताकदच राहिली नाही की मी कपडे घड्या घालून ठेवीन, म्हणजे मला आज कपाट साफ करायचं होतं, खूप खूप जास्त कपडे मिक्स झालेले आहेत दोघांचे, तर आज मला ते करायचं होतं, पण आत्ता माझ्यात अजिबात ताकद नाही। आणि मेन म्हणजे मला कंटाळा आला, आता लादी कचरा आणि भरपूर घरातली कामं काय आपली चालूच असतात, तर आता कपाट काय साफ करत नाहीये मी। आणि
आताच मला प्रीतचा फोन आला होता की तो घरी जेवायला येतोय, कारण की सकाळी त्याला डबा दिला होता पण त्याने तो सकाळी लवकरच खाला, 10-11च्या दरम्यानच त्याने तो डबा खाला. मग आता त्याला भूक लागलेली आहे, तर तो बोलला घरी मी जेवायला येतोय. तर मी भात माझ्यापुरताच केला होता, भाजी थोडी जास्त केली होती म्हणून भाजी आहे, पण आता मला भात ठेवायचा आहे गॅसवर, त्याच्यासाठी भात बनवते. अगं भात मी थोडाच बनवला होता, मला जेवढा लागतो तेवढा. मला नव्हतं माहिती की तो सुद्धा येणार आहे जेवायला. त्यांनी आता मला फोन केलं, 2:15 झालेले आहेत की मी सुद्धा येतोय घरी जेवायला. मग आता मला त्याच्यासाठी भात बनवायचा आहे. आता पटकन ठेवते आणि मग थोड्या वेळात येईलच तो. आराम करायला काय वेळ नाहीच, परत 4 वाजता चहा हवा, असं सगळं चालू आहे. असो, तर पहिले भात ठेवते, त्याच्यासाठी पटकन येईल तो. भात ठेवलाय त्याच्यासाठी, आणि हा मी बनवला होता पण थोडाच आहे, त्याला तेवढा नाही पुरणार, थोडा लागेलच म्हणून मी थोडा घातला. आणि भाजी आहे, नशीब मी थोडी जास्तच भाजी केली होती, तर ही बस झाली, त्याला पुरेल. भाजी आहे, मग आता फक्त भात घालते की झालं. मी वरती आहे, दिसलो का मी? अरे इकडे, मी इकडे बघ, गार्डन मध्ये. हाय, नमस्कार. दूध घेऊन आलात? ठीक आहे, येते खाली. ऊन लागते काय? अरे आज पाणी जरा बारीक होता. वाटते का तुला घातल्यावर? का ओलं ओलं काय वाटते? ठीक आहे, आले. चल, दरवाजे बंद आहे, थांब. हॅलो, दुपारनंतर म्हणजे 4 वाजता प्रीत कामावरून आल्यानंतर मी काहीच शूट केलं नाही. आज थोडं आम्हाला काम होतं, त्यामुळं बाहेर जावं लागलं प्रीतला आणि मला, तर थोडी घाईच झाली आमची, त्यामुळं पुढे मी शूट केलं नाही. तर तिकडेच बाहेरूनच आम्ही जेवून वगैरे आलो. घरी काही जेवण केलं नाही, का उशीर झालं असं जर जेवण करायला आले असते तर, कारण का दुपारचं जे जेवण होतं ते संपलं होतं. घरी जर जेवण केलं असतं तर थोडा वेळ लागला असता मला, म्हणून विचार केला बाहेरच जेवून येतो. जेवलो आणि मग घरी आले आणि फ्रेश झाले, आता एवढे बरं वाटते. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आज थोडी घाईच होती. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा, आणि मी भेटेल मला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आतापासून खूप सारे इंटरेस्टिंग वाले ब्लॉग येणार आहे, तर स्टे ट्यून. तर चलो, बाय बाय.